नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे दिवस 5वा बेसिक टू ॲडव्हान्स सिरीजचा। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2 ते 15 पर्यंतच्या सर्व विभाज्यतेच्या कसोट्या पाहणार आहोत। या विभाज्यतेच्या कसोट्या तुम्हाला भागाकार करताना, गुणाकार करताना खूप कामाला येणार आहेत आणि जर तुम्ही स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप, नवोदय, NMS किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा, MPSC, पोलीस भरती अशी कुठलीही एक्झाम देत असाल तर तुम्हाला ह्या विभाज्यतेच्या कसोट्या एकदम कुठेही कामाला येणार आहेत, कारण पटकन उत्तर काढण्यासाठी ह्या कसोट्या तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे, कारण आपण एकदम बेसिक पासून तुमचा गणिताचा जो पाया आहे तो पक्का करत आहोत। आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स, 0 टू ॲडव्हान्स असं एक प्लेलिस्ट आहे, ज्यामध्ये आपण सर्व बेसिक पासून मॅथ शिकवत आहोत। एकदम बेसिक पासून तुम्हाला मॅथ एकदम 0 लेवल असाल तरी तुमचं मॅथ जे आहे ते एकदम बेसिक पासून पक्क होणार आहे। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स ही जी प्लेलिस्ट आहे ती पहिल्यापासून बघायची आहे। आज आहे दिवस 5वा आणि या अगोदरच्या सिरीजमध्ये, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या ज्ञान हा पूर्ण धडा शिकवलेला आहे, म्हणजे सम, विषम विषम संख्या, नंतर एकूण समसंख्या काढणे, एकूण समसंख्यांची बेरीज करणे वगैरे वगैरे आपण खूप काही शिकलेलं आहे। ते जर व्हिडिओ पाहिलं नसेल तर नक्की पहा। चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। 2 ची कसोटी बघा, पहिल्यांदा आहे 2 ची कसोटी। संख्येच्या एकक स्थान कुठं असतं? इकडं असतं। तुम्हाला आता आपण शिकवलेलं आहे संख्या ज्ञान। तर पहिल्यांदा एकक असतं, नंतर दशक, नंतर शतक, असं हजार, 10,000 इकडे वाढत जातं। म्हणजे एकक स्थानी म्हणजे संख्येच्या सगळ्यात शेवटी जर 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी जर अंक असल्यास त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो। समजलं? जर संख्येच्या शेवटी म्हणजेच एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कुठलाही अंक असेल तर त्याला 2 न पूर्ण भाग जातो। उदाहरणार्थ 36 बघा, 36च्या शेवटी किती एकक स्थानी किती आहे? 6, तर 36ला जर आपण भाग घातला तर त्याला पूर्ण भाग जातो। बघा, म्हणजे याचं पॉइंट मध्ये उत्तर येत नाही। बघा, आपण याला भाग घालू, बेक बे उरलं, 3 मधून 2 गेलं, 1 राहिलं। बेग बे 2 4 3 6 4 8 5 10 20 14 42 16 बघा 18 पूर्ण भाग गेलेला आहे। इथं शून्य, बाकी काहीच उरलेली नाही आणि भागाकार आपला पॉइंट मध्ये आलेला नाही, पूर्ण भाग गेलेला आहे, म्हणजे 18 उत्तर आलेलं आहे। आता इथं 5 च्या नंतर 0 आहे, म्हणजे एकक स्थानी 0 आहे, तर याला पण 2 ने भाग घातला तर पूर्ण भाग जातो। तर हे लक्षात ठेवायचं आहे नेहमी। 8, 6, 4, 2, 0 या जर संख्या एकक स्थानी असतील तर 2 ची कसोटी इथं आपल्याला कामाला येते। तर पुढं 3 ची कसोटी, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो। बघा, डबल, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला म्हणजे काय? आता बघा, 9 3 2 1 9321 ही संख्या आहे। या संख्येमधल्या सर्व अंकांची बेरीज करायची आहे, म्हणजे 9 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 असं करायचंय। याची जी बेरीज येते 9 3 12 12 2 14 अधिक 1 15। आता ही जे 15 आहे याला जर 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या ह्या म्हणजे या पण संख्येला 3 न निशेष भाग जातो, म्हणजे 3 न पूर्ण भाग जातो ह्या संख्येला। बघा, 15ला जर 3 न पूर्ण भाग जात, 3 5 15 5 येतं। बघा, पूर्ण भाग जात आहे, बाकी काही उरत नाही, म्हणजे या 15ला भाग जातो, म्हणजे या संख्येला, मूळ संख्येला पण 3 ने जर आपण भागले याला तर पूर्णच भाग जाणार इथं पण। बघा, 15ला 3 ने निशेष भाग जातो, म्हणून 9321 ला देखील 9 ने निशेष भाग जातो। तर बघा, 3 ची कसोटी काय म्हणते आपल्याला? थोडक्यात, जर कुठलीही संख्या असू द्या, त्या संख्येतील सगळ्या अंकांची बेरीज करायची आणि जे काही उत्तर येतं त्याला जर 3 न पूर्ण भाग जात असेल तर मूळ त्या संख्येला पण 3 न पूर्ण भाग जातो। पुढं 4 ची कसोटी काय म्हणते बघा, एकक व दशक स्थानच्या, बघा, एकक आणि दशक असतं, पुन्हा शतक, पुन्हा हजार, पुन्हा 10,000 असं, म्हणजे एकक आणि दशक, म्हणजे एकक आणि दशक इथं एकक आणि दशक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4 ने भाग जात असल्यास त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो।
त्याचप्रमाणे शेवटी 2 शून्य असल्यास म्हणजे 2दा शून्य शेवटी असायला पाहिजे, म्हणजे एकक स्थानी दशक स्थानी दोन्ही बी शून्य असले पाहिजेत. त्या संख्येला पण 4ने पूर्ण भाग जातो. बघा आता नीट समजून घ्या. 4ची कसोटी काय सांगते आपल्याला? एकक स्थानी दशक स्थानी जी संख्या तयार होते, म्हणजे इथं काय तयार झाली? 36 संख्या तयार झाली. जर या 36ला 4ने पूर्ण भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 4ने पूर्ण भाग जातो असं म्हणतात. बघा म्हणजे हे प्रूफ होतं बघा. आता ह्या 36ला आपण भाग घालू, पूर्ण भाग जातो का बघा 4ने? 4 1 4 2 8 4 पाड्यात 36 आहे का बघा? तर 4 9 36 आहे, म्हणजे 9चा पूर्ण भाग 9चा भाग गेला 9 आणि 4ने जर 36ला भागलं तर पूर्ण भाग गेलेला आहे इथं आणि उत्तर आलं आहे, भागाकार आलेला आहे 9 आणि बाकी काही उरले का नाही, म्हणजे इथं 4ने 36ला पूर्ण भाग गेलेला आहे. बघा म्हणजे आता काय म्हणतात ते, जर ह्या दोन संख्येला 4ने पूर्ण भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. बघा आता आपण याला पूर्ण संख्येला भाग घालून बघूया, बघू जातो का पूर्ण भाग? तर 4 4 1 4 4 1 4 उरलं 1 4 1 4 4 2 8 4 त्रिकोण 12 4 इन चौक 16 उरलं 1 4 इन चौक 16 आणि 4 9 36 गेला पूर्ण भाग. काही उरलं का पुढं? नाही. बघा 1449 भागाकाराला आपलं 4ने पूर्ण भाग गेला, तर ही आहे 4ची कसोटी. आणि अजून काय म्हणते 4ची कसोटी? जर एकक स्थानी आणि दशक स्थानी दोन्ही स्थानी शून्य असेल तरी सुद्धा 4ने या संख्येला पूर्ण भाग जातो, म्हणजे शेवटी 2 शून्य असतील तर त्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. ही असं आपली 4ची कसोटी सांगते आपल्याला. आता 5ची कसोटी काय म्हणते बघा. 5ची कसोटी खूप सोपी आहे. संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो, म्हणजे संख्येच्या शेवटी 5 नाही तर 0 असेल तर त्याच्या दशक स्थानी शतक स्थानी दशक स्थानी शतक स्थानी काही असो का काही फरक पडत नाही. जर एकक स्थानी 5 आणि 0 दिसलं की आपली 5ची कसोटी तिथं अप्लाय झाली म्हणजे झाली, म्हणजे त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जाणार म्हणजे जाणारच. समजलं? आता बघा इथं शेवटी 5 आहे, इथं 0 आहे शेवटी. 5 10 50 पूर्ण भाग जातो, इथं 5 आहे शेवटी. याला पण पूर्ण भाग जातो, याला पण पूर्ण भाग जातो. आपण भाग घालून बघितला की बघा मी तुम्हाला एक संख्येला भाग घालून दाखवते. ह्या संख्येला भाग घालू आपण. बघा 5 1 5 उरले किती? 2. 5 7 मधून 5 गेले उरले 2. 5 5 25 उरले किती? 3. 25 28 मधून 25 गेले उरले 3. आता 5 7 35 मोठं होतं. 5 6 30 उरले 3. 5 7 35 गेला भाग पूर्ण झाले. असं बघा 5ची कसोटी काय सांगते? फक्त 0 आणि 5 एकक स्थानी दिसलं की आपलं 5ने भाग गेला रे गेला. 6ची कसोटी काय म्हणते बघा. ज्या समसंख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3ने निशेष भाग जातो. ज्या समसंख्या इथं लक्षात ठेवा. ज्या समसंख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3ने निशेष भाग जातो त्या संख्येला 6ने पूर्ण भाग जातो, किंवा ज्या संख्येला 2 आणि 3 या दोन्ही संख्यांनी निशेष भाग जातो त्या संख्येला 6ने निशेष भाग जातो. कन्फ्यूज व्हायचं नाही, काही अवघड नाही 6ची कसोटी. फक्त आपल्याला त्यामध्ये नियम जास्त 2 आहे 2-3 आहेत नियम, त्याच्यामुळे तुम्हाला बघा समसंख्या कशी ओळखतो आपण? ज्या संख्येच्या शेवटी 2 8 4 6 आहे त्या 0 आहे त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. आपण हे पाहिलं आहे. तर त्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3ने निशेष भाग जातो. बघा म्हणजे या सर्व अंकांची बेरीज करायची. 2 आता ह्या संख्येला आपल्याला बघायचे की 6ने पूर्ण भाग जातो की नाही. तर बघा काय करायचं? 2 + 4 + 6 + 1 + 2 करायचं. किती येतं? 2 आणि 4 6 6 आणि 6 12 13 14 15 येतं. आता याला 3ने निशेष भाग जातो का? हो जातो. 3 5 15 पूर्ण भाग गेला 3ने, तर 3ने निशेष भाग जातो. त्या संख्येला 6ने पूर्ण भाग जातो. बघा बघा याला आता या संख्येला संख्येच्या बेरजेला 3ने भाग गेला पूर्ण, म्हणजे या संख्येला 6ने पूर्ण भाग जातो म्हणजे जातो. बाकी न राहता पॉइंटमध्ये न उत्तर येता आपला भागाकार येतो इथं. समजलं? आता पुढे काय म्हणतं? किंवा ज्या संख्येला 2 आणि 3 या दोन्ही संख्यांनी निशेष भाग जातो त्या संख्येला 6ने निशेष. बघा जर या संख्येला 2ने आणि 3ने पूर्ण भाग जात असेल, आता याला आपण 2ने भागलं तर
बघा 2 आणि 3 या दोन्ही संख्यांनी म्हणले, दोन्ही किंवा आहे का इथं? नाही. म्हणजे 2 ने पण भाग गेला पाहिजे आणि 3 ने पण भाग गेला पाहिजे. मगच त्याला 6 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे आता या संख्येला 2, 4, 6, 1, 2 याने 2 ने पण पूर्ण भाग गेला पाहिजे. आपण घालून बघू. बेक बे, बेक बे, बेदुने 4, बेत्रिक 6, बेसक्की 12. 2 ने तर पूर्ण भाग जात आहे. आता 3 ने पण भाग गेला पाहिजे. मगच आपल्याला म्हणता येईल की या संख्येला 6 ने पूर्ण भाग जाईल. बघा आता 3 ने घालून बघू. 2, 4, 6, 1, 2 ही आपली संख्या आहे. 3 ने भाग घालू. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 1 3, 3 2 6, 3 1 3, 3 2 2 6, 3 3 9, 3 4 12. बघा पूर्ण भाग गेला, पुढे काय उरले का? नाही. मग 3 ने पण भाग पूर्ण गेला, 2 ने पण गेला. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल की 6 ने या संख्येला पूर्ण भाग जाणार म्हणजे जाणारच. बघा समजलं तुम्हाला? 6ची कसोटी 2 अटी आहेत इथं की या संख्येच्या बेरजेला 3 ने विशेष भाग गेला पाहिजे. मग ती संख्या 6 ने निशेष भाग जातो त्या संख्येला पण. आणि अजून एक काय अट आहे की 2 ने पण आणि 3 ने पण त्या संख्येला पूर्ण भाग गेला पाहिजे. मग म्हणणार आपण की 6 ने पण त्या संख्येला निशेष भाग जातो. समजलं 6ची कसोटी? पुढे 8ची कसोटी. एखाद्या संख्येतील एकक, दशक आणि शतक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 8 ने पूर्ण भाग जात असल्यास त्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. तसेच एखाद्या संख्येमध्ये शेवटी 3 शून्य असल्यास त्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. थोडं हे तुम्हाला 4च्या कसोटीसारखं वाटते का? 4च्या कसोटीमध्ये कसं होतं? एकक आणि दशक स्थानचं फक्त होतं. इथं शतक स्थान वाढले आणि 4च्या कसोटीमध्ये 2 शून्य शेवटी असायला पाहिजे होते. इथं 3 शून्य आहेत. 1 शून्य वाढला इथं. तर बघा इथं काय म्हणत आहे ही कसोटी? एकक, दशक, शतक स्थानचे जे मिळून अंक मिळून जी संख्या तयार होते म्हणजे 288 या संख्येला जर 8 ने पूर्ण भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला किती पण पुढे मोठी संख्या असू द्या, पूर्ण या संख्येला 8 ने निशेष भाग जाणार म्हणजे जाणार, पूर्ण भाग जाणार. बघा आता 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32 होतं. 8 3 24 उरले 4, 8 चौक 32, 8 45, 8 संग 48 केला पूर्ण भाग. म्हणजे इथं या 79,288 या संख्येला पण 8 ने पूर्ण भाग जाणार म्हणजे जाणार. बघा ही तर या 3 संख्या मिळून जर 8 ने आपल्या पूर्ण भाग जात असेल तर याच्या पुढे किती पण संख्या असू द्या, किती पण मोठा भागाकार असू द्या आणि तुम्हाला विचारलं की 8 ने या संख्येला पूर्ण भाग जातो का असा तुम्हाला MCQ आला तर तुम्हाला फक्त या 3 संख्येला भाग घालून बघायचा आहे. लवकरात लवकर तुम्हाला कळेल की भाग जातो की नाही. पूर्ण मोठी संख्या दिली आहे, पूर्ण भाग घालत बसायची गरज नाही. फक्त या शेवटच्या 3 संख्या बघितली की तुम्हाला समजणार आहे की 8 ने पूर्ण भाग जाणार आहे की नाही. आणि समजा आता एक संख्या दिली, मी देते तुम्हाला संख्या. आता एवढी मोठी संख्या आली आहे पेपरमध्ये आणि तुम्हाला विचारले आता सांगा या संख्येला 8 ने पूर्ण भाग जातो का? तुम्ही काय करणार? पूर्ण याला भाग घालत बसणार का? तेवढा वेळ असतो का तुमच्याकडे पेपरमध्ये? नाही. मग काय करणार तुम्ही? हे बघणार. आपल्याला 8ची कसोटी आठवणार. हो मॅडमनी 8ची कसोटी शिकवली होती. जर शेवटी 3 शून्य असले तर या संख्येला 8 ने पूर्ण भाग जातो म्हणजे जातोच. पूर्ण भाग जाण्यावाचून कोणीही थांबवू शकत नाही. बघा मग तुम्ही काय लिहिणार पेपरमध्ये? हो याला भाग जातो 8 ने असं तुम्हाला डायरेक्ट तिथं समजणार आहे. समजलं? बघा पुढं 9ची कसोटी. ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 9 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो. बघा आपल्याला ही कसोटी कुठल्या कसोटी सारखी वाटते तुम्हाला आठवते का? जरा 3च्या कसोटी सारखं वाटते का? 3ची कसोटी पण अशीच आहे की या संख्येतील सर्व अंकांची बेरीजला 3 ने भाग जात असेल तर त्याला पण याला पण 3 ने भाग जातो. तसंच 9चं पण आहे. या जर तुम्हाला एवढी मोठी संख्या दिली आणि विचारलं 9 ने या संख्येला पूर्ण भाग जातो का? तुम्ही काय करणार? फटाफट 9ची कसोटी सर्व अंकांची बेरीज करणार. 7 अधिक 0 अधिक 5 अधिक 6 अधिक 5 अधिक 1 4 या सर्व अंकांची बेरीज करणार. छोटीशी संख्या मिळते. आता याला तुम्ही भागणार. 9 1 9 2 18 9 3 27 9 चौक 9 त्रिक 27 इथवरच. 9 त्रिक 27 म्हणजे तुम्हाला 9 ने या 27ला पूर्ण भाग जात आहे. बाकी काही उरत नाही. म्हणजे तुम्ही काय पटकन काय म्हणणार? हो या संख्येला 9 ने भाग जातो पूर्ण. तुम्हाला कसं कळालं? 9च्या कसोटीनुसार.
कारण या पूर्ण संख्यांची या दिलेल्या संख्यांतील अंकांची बेरीज केलं की त्याला 9ने पूर्ण भाग जात आहे, म्हणजे आपण संख्येला 9ने पूर्ण भाग जाणार. समजलं? आता 11ची कसोटी. 11ची कसोटी काय म्हणते? एखाद्या संख्येतील समस्थानच्या अंकांची बेरीज. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर गणित समजत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे. असंच मी तुम्हाला रोज नवीन एक बेसिक गणित किंवा बेसिक शिकवत आपण नंतर हळूहळू ॲडव्हान्स गणित म्हणजे अवघड गणितकडे जाणार आहोत. तुमचं गणितामध्ये काहीही शिकवायचं मी ठेवणार नाही. पूर्ण तुम्हाला गणित एकदम तुमचं पक्कं करून सोडणार आहे. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे. म्हणजे माझे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमचं गणित एकदम पक्कं होणार आहे. आणि गणित हा विषय असा आहे की तुम्हाला कुठल्याही एक्झाममध्ये कुठल्याही लेव्हलला असो, पहिलीपासून ते तुम्हाला जॉब लागेपर्यंत आणि आयुष्यभर कामाला येणारा असा हा विषय आहे. तर बघा तुम्हाला हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि बेसिकपासून शिकलात तरच तुम्हाला पुढचं गणित येतं. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे. तर चला 11ची कसोटी पाहूया. एखाद्या संख्येतील समस्थानच्या अंकाची समस्थानच्या एखाद्या संख्येतील समस्थानच्या अंकाची बेरीज व विषमस्थानच्या अंकाची बेरीज यामधील फरक 0 अथवा 11च्या पटीत असल्यास त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. समजतंय का तुम्हाला हे काय आहे? समस्थान म्हणजे काय? आता बघा, विषमस्थानची असलेल्या अंकांची बेरीज केली आहे पहिल्यांदा. इथं विषमस्थान कुठले कुठले आहेत बघा आता. 1 2 2 म्हणजे किती सम असतं, म्हणजे ही एक कुठं जाणार? समस्थानच्या बेरजेमध्ये जाणार. 3 विषम आहे संख्या, इथं येणार, म्हणजे 7 इथे येणार विषममध्ये. 4 समसंख्या आहे, चौथ्या स्थानचा अंक सममध्ये जाणार 3. 5 विषम संख्या आहे, हा अंक विषमच्या बेरजेत जाणार 8. आणि 6 सम आहे, हा 2 इथे येणार. समजलं तुम्हाला समस्थान आणि विषमस्थान समजलं? बघा 1 ही संख्या पहिला अंक विषमस्थानचा इथं, सम इथं, विषम इथं, सम इथं, विषम इथं, सम इथं. समजलं तुम्हाला समस्थान आणि विषमस्थान काय आहे? मग विषमस्थानच्या असलेल्या अंकांची बेरीज किती आली? 17. समस्थानच्या अंकांची बेरीज 6. आता दोन्हीतला फरक किती आला? 11. बघा 11च्या पटीत म्हणजे 11 1 11, 11 2 22, 11 3 33, 11 4 44 असा जर फरक आला 11च्या पटीतला, तर या संख्येला 11ने पूर्ण भाग जातो. हे तुम्हाला लगेच कळतं. बघा इतकं सारं पेपरमध्ये लिहित बसायचं का? आता एखादा MCQ आला, तुम्हाला भली मोठी संख्या दिली अशीच किंवा याच्यापेक्षा मोठी, तर आणि विचारलं की 11ने तुम्हाला या संख्येला पूर्ण भाग जातो का? मग तुम्ही काय एवढं सगळं लिहित बसणार का? नाही, फटाफट एकाआड एक संख्येची बेरीज करणार. बघा या 2ची 7ची या 2ची 7ची 8ची बेरीज करणार. पहिलं 2 + 7 + 8, नंतर या 1 3 2ची 1 3 2 पटापट याची बेरीज करणार आणि नंतर जी काही बेरीज येते त्या दोघाची वजाबाकी करणार. समजलं? फटाफट करणार तुम्ही. वजाबाकी बेरीज तुम्हाला काही येणं अवघड नाही आणि बेरीज वजाबाकी केलं की तुम्हाला लगेच समजणार आहे ती बेरीज किंवा वजाबाकी 11च्या पाड्यामधली आली आहे का? जर आली असेल तर वजाबाकी जर 11च्या पाड्यातली आली असेल तर तुमचा जो अंक दिलेला असतो त्याला आपण म्हणणार की 11ने त्या संख्येला पूर्ण भाग जातो. आता 12ची कसोटी. दिलेल्या संख्येला 3 व 4 दोन्ही संख्यांनी भाग जात असेल तर त्या संख्येला 12ने पूर्ण भाग जातो. बघा 3 व 4 म्हणले, इथं 3 किंवा 4 म्हणले का नाही, म्हणजे इथं 3 व 4चा अर्थ काय आहे? 3ने पण भाग गेला पाहिजे आणि 4ने पण भाग गेला पाहिजे, मगच आपण म्हणणार की त्याला 12ने पूर्ण भाग जातो. म्हणजे 192 या संख्येला जर भाग घातला आपण तर 3ने पण पूर्ण भाग गेला पाहिजे आणि 4ने पण. बघा आता इथं जातो का बघू आपण. आता 3 1 3 3 2 7 3 3 9 3 4 5 15 3 संग 18, 3 संग 18 उरलं 1, 3 3 1 3 3 2 7 3 9 3 चौक 12 उरलं का? काय बाकी नाही. पूर्ण भाग गेला का? हो गेला. 3ने तर गेला. आता 4ने जातो का बघू. 192 4 1 4 4 2 8 4 12 4 चौक 16 उरलं किती? 16 17 18 19 3 4 चौक 16 4 25 4 26 4 27 4 8 32 उरलं का? काही नाही. पूर्ण भाग गेला का? 4ने पण? हो. 3ने पण पूर्ण भाग गेला, 4ने पण पूर्ण भाग गेला, म्हणजे या 192ला 12ने पूर्ण भाग जाणार म्हणजे जाणारच. आणि आता पुढे
म्हणून 12ची कसोटी बरोबर 3ची कसोटी अधिक 4ची कसोटी म्हणजे 3ची ती आपल्याला बघायचं ह्या संख्ये. आता 3ची कसोटी काय आहे? 1 अधिक 9 अधिक 2 करायचं. 9 अधिक 2 10 11 आणि 1 12. ती याला पूर्ण भाग जातो का 3ने? हो. म्हणजे ही 3ची कसोटी याच्यावर अप्लाय झाली. आता 2ची कसोटी काय आहे बघितलं कीच कळतं. शेवटी 2 आहे. तर याला 2ने पूर्ण भाग जातो का? हो जातो. मग 3ची आणि 2ची कसोटी अप्लाय होते म्हणजे 12ची पण कसोटी अप्लाय होते म्हणजे 12ने याला पूर्ण भाग जातो. बघा सोपं आहे की नाही? 2ची तर कसोटी एकदम सोपी आहे. शेवटी एकदम सोपी आहे. शेवटी काय आहे बघायचं आहे. 0, 2, 4, 6, 8 ह्या संख्या जर शेवटी असतील तर त्याला 2ने पूर्ण भाग जातो. 2ने तर भाग घालायची गरजच नाही. मग 3ने भाग जातो का बघण्यासाठी फक्त बेरीज करायची आहे आणि त्या आलेल्या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो का बघायचं आहे. झालं. 3ची आणि 2ची जर कसोटी इथं अप्लाय होत असेल तर तुम्ही काय म्हणणार इथं 12ने पण या 192ला पूर्ण भाग जातो. 12ची पण कसोटी इथं लागू होते. आता आहे आपली शेवटची कसोटी 15ची कसोटी. ज्या संख्येला 3 व 5 या दोन्ही संख्यांनी भाग जातो त्या संख्येला 15ने निशेष भाग जातो. समजलं? ज्या संख्येला 3 आणि 5ने या दोन्ही संख्यांनी आता 3ची कसोटी काय आहे? या सर्व दिलेल्या संख्येतली सर्व अंकांची बेरीज करायचं. म्हणजे 650 जर याला जर 3ची कसोटी बसते का बघायचं आहे. तर भाग जातो का बघायचं आहे. तर काय करायचं 6 अधिक 5 अधिक 0 6 अधिक 5 11 अधिक 0 जर याला जायलाय का 3ने भाग नाही. मग ही कसोटीमध्ये होणार का? बरोबर नाही. 1, 5, 7, 5 आता याची बेरीज करा. 5 आणि 1 6, 6 आणि 5 11, 11 आणि 7 18 तर 18ला 3ने भाग जातो का? हो जातो. पूर्ण भाग जातो का 18ला? हो. 3च्या पाढ्यात 18 आहे का? हो. मग पुन्हा नंतर काय बघायचं आहे 5ने. तर शेवटी किती आहे 5 म्हणजे 5ची कसोटी इथं 0 आणि 5 असेल तर 5ने पूर्ण भाग जातो इथं. मग दोन्ही कसोटी अप्लाय होतात म्हणजे इथं 15ने पण याला निशेष भाग जातो असं आपण इथं म्हणायचं आहे. समजलं? तर या आज आपण शिकल्या सर्व विभाज्यतेच्या कसोट्या. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि असंच सोप्या भाषेमध्ये सर्व गणित शिकण्यासाठी आपली प्लेलिस्ट नक्की बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.